कसाब. सोनू आंगलीनं हातात असलेल्या 6 मळकत नोटा 2-3दा सावकाश मोजून पाहिल्या आणि तितक्याच बिनघाईनं त्या 2-3 वेळा उलथ्या करून तपासून घेतल्या. होय, सारं ठीक होतं. दररोज 2 रुपये मजुरीनं 3 दिवसांच्या चुना लावण्याच्या कामाचे 6 रुपये झाले होते. नोटा बरोबर 6 होत्या आणि त्या मळकट दिसल्या तरी त्यांच्यावर तेलाचा डाग नव्हता. त्याला फार समाधान वाटलं आणि त्यानं मान हलवली. गिळायची वेळ झाली की मात्र ऐस पैस मांडी ठोकून बसतो झालं असं म्हणायची आता तरी कोणाच्या बाची प्रज्ञा नव्हती. त्यानं नोटांची पुरचुंडी करून जॅकेटात खिशात टाकली. गेले 2-3 दिवस भट्टीजवळ कुणाच्या पुढे तरी तोंड वेंगाडत चहाचा एखादा कप काढायला त्याला तसं काही विशेष वाटलं नव्हतं. पण आता मात्र एखाद्या राजरोस रोखठोक गिरायकाप्रमाणे ऐटीत बसून चहा आणि रोट उसळ मागवावी याचा तो विचार करू लागला. त्यानं हातातील चुन्याची बादली आणि झाडणी काळजीपूर्वक कोपऱ्यात ठेवली आणि तिथल्याच एका खुर्चीवर त्यानं शिणलं अंग टाकलं. त्याचं लक्ष सहज समोरच्या आरशात स्वतःकडे गेलं. अस्ताव्यस्त पांढऱ्या केसात कशीबिशी खुपसून ठेवलेली, शास्त्रापुरताच आपला गोल आकार सांभाळून असलेली काळी टोपी त्याला अपरिचित नव्हती. परंतु आता ठिकठिकाणी अंगावर चुन्याचे डाग पडले होते आणि अंगावर सांडगे घातल्याप्रमाणे दिसत होते. त्यानं हातानंच तोंड पुसलं आणि सैलसर रंगानं तो खुर्चीत पसरला. दाण्यांना कोंब सुटावेत त्याप्रमाणे हनवटी भिजल्यामुळेच 8-10 लांब केस उगवले आहेत असली दाढी असलेला एक माणूस शेजारच्या खुर्चीवर बसला होता. अधाशीपणानं खाली वाकून तो वाफा निघत असलेली मसालेदार लाल भडक उसळ तोंडात भरत होता आणि प्रत्येक चमच्यानंतर मान वर करत समाधानानं असा करत होता. सोनूच्या तोंडाला एकदम पाणी सुटलं आणि आपणही उसळ घ्यायचा त्याला अतिशय मोह झाला. त्यानं पुन्हा विचार केला आणि फार कष्टानं तो बाजूला सारून त्यानं फक्त चहाच मागवला. हॉटेलात फोनो चालू होता, पण प्लेट केव्हा संपून सुई मात्र घरघरत राहिली होती. परंतु तिथे कुणालाच त्याची काही दरकार दिसत नव्हती. मागच्या बाजूला खाण्याच्या जिन्सावर माशामध्येच ठिपक्यांच्या आवाजाच्या तुकड्याप्रमाणे उडत आणि पुन्हा निगरगट्टपणे परत जाऊन बसत. त्यातून लाल डोक्याची हिरव्या अंगाची एक मोठी घोड माशी आली आणि गरगरत्या प्लेटवर जाऊन बसली आणि स्वतः गरगर फिरू लागली. 4-5 फेऱ्यानंतर जणू कंटाळल्याप्रमाणे ती उडाली आणि घोळक्यात नाहीशी झाली. सोनूला उगाचच गंमत वाटली. साले, सुई नसताना आम्हाला गाणं कळत नाही, तुला काय कळणार आहे टाळकं, त्याला वाटलं आणि तो स्वतःशीच थोडा हसला. मळकत सदऱ्यातल्या एका वीतभर पोरानं चहाचा कप आणून त्याच्यासमोर ठेवला. त्या पोराची गालफडं बसली होती आणि हात काटक्यांसारखे वाळले होते. याच पोराला मगाशी चहा सांडल्याबद्दल मालकानं मुस्कटात भडकावली होती आणि एकदम गुडघे मोडल्याप्रमाणे ते कोलमडून खुर्चीखाली पडलं होतं. गालावरची खूण अद्याप जिवंत दिसत होती. चेहरा अद्याप रडका होता, परंतु आता सवय अंगवळणी पडल्याप्रमाणे डोळे मात्र वाळल्या करवंदाप्रमाणे कोरडे होते. त्याच्याकडे पाहताच सोनूला पुन्हा आरशात पाहिल्याप्रमाणे वाटलं आणि त्यानं उचललेला कप पुन्हा खाली ठेवला. कितीतरी वर्षामागे तो कोकणातून पळून इकडे आला होता तेव्हा प्रथम तो गाडी अड्ड्याजवळच्या माधवाश्रमात कपबश्या विसरायला राहिला होता. तिथे उजाडायच्या आत कामासाठी हाडं गोळा करावी लागत आणि नाटकाचा खेळ सुटला की ती गोणपाटावर पसरायला पुन्हा वेळ मिळे. कडाक्याच्या थंडीत हाडांच्या अगदी आत देखील ठणक जागी व्हायची. मग थोडी चाळवाचाळव करत झोपेचं पांघरुण अंगावर ओढतो न ओढतो तोच राजाभाऊ सगळ्यांना लाथेनं डिवचत जायचा आणि मग मरगळलेले घोडे पुन्हा 2 पायावर तयार. एखादी बशी जर हातातून निसटून खाली भुईवर पडली की पोट नाही, पाठ नाही, राजाभाऊ अशी करकचून लाथ हाणे की डोळ्यांपुढे हिरव्या निळ्या पेणपत्त्या लागत. अनेकदा मन अगदी आवळून घेऊन सोनू शेजारच्या देवळामागे जाऊन बसे आणि फुसफुसत असलेल्या कुत्र्याच्या पिलाप्रमाणे एकटाच रडत बसे. त्यावेळची हाडं पोखरत असलेली उपाशी थंडी, आतडी कुरतडत असलेली गारठ भूक त्याला अद्यापही झोपेत आठवे. मग झोप खाडकन उडे आणि नंतर अर्धा तास तो घाबरा होऊन चटईवर तळमळत पडे.
एक दिवस राजाभाऊच्या मुलीच्या गळ्यातील साखळी नाहीशी झाली. नामू भट्टीवाल्यानं तिला खेळवायच्या निमित्तानं आत आणलं होतं आणि ती साखळी तटकन तोडून कनवटीला लावली होती. ते पाहून सोनू एकदम वाचा गेल्याप्रमाणे गप्पगार झाला होता आणि त्याचे हात थरथरू लागले होते. आता आपण इथून एकदम नाहीसं व्हावं असं त्याला फार वाटू लागलं. नामू त्याच्याजवळ आला आणि त्यानं शांतपणे त्याच्यासमोर 1 रुपयाचं झगझगीत नाणं धरलं आणि म्हटलं, तोंड बंद ठेवलं तर सारं ठीक होतं या जगात. सोनूच्या भेदरलेल्या अंगातही काहीतरी उसळल्यासारखं झालं. मला नको असलं काही शेण, तो धीटपणे म्हणाला. भाग 18 समाप्त होत आहे. भाग 19. मला नको असलं काही शेण, तो धीटपणे म्हणाला. नको तर राहिलं आपलं काय, खांदे उडवत नामूने म्हटलं. त्यानं कांदे बटाटे कारायची लांबलचक सुरी उचलली आणि सोनूचा खांदा पकडून तिची थंडगार धार त्याच्या गळ्याला लावली. पण लगेच ती बाजूला टाकत त्यानं आपला रुंद पंजा सोनूच्या अशक्त गळ्याभोवती टाकला आणि बोटं पसरत म्हटलं, छ्या, तुला सुरी तरी काय करायची घेऊन. असा गळा बोटात घेऊन अंगठा दाबला की 2 मिनिटात काम खलास. सारा वीतभर तर गळा आहे तुझा. तो निघून गेल्यावर थरथर कापत सोनू उभा होता. त्यानं गबागबा आपले 2 मळके कपडे गोळा केले आणि त्यांचे बोचकं बांधून घेतलं. आता या ठिकाणी राहण्यास त्याला धैर्य उरलं नव्हतं. संध्याकाळी केव्हा एकदा राजाभाऊ येतो याची तो वाट पाहू लागला. हातात कामाचा 1 रुपया पडला की तो गाडी अड्ड्यातून जाणाऱ्या एखाद्या बैलगाडीतून इथून निष्ठून जाणार होता. साखळी हरवल्याचा संध्याकाळी मोठा गवगवा झाला. राजाभाऊनं सगळ्यांना दरडावून विचारलं, पण कुणीच ताकास तूर लावू दिली नाही. मग नामू राजाभाऊला घेऊन स्वयंपाकघरात आला आणि त्यानं सोनूच्या बोचक्याकडे बोट दाखवलं. कुणीतरी ते उघडून त्यातील कळके कपडे इकडे तिकडे फेकले. अगदी तळाशी काळ्या टोपीवर साखळी चमकत होती. राजाभाऊनं छत्रीच्या लोखंडी दांड्यानं हाडावर खटखट आवाज करत सोनूला 15 मिनिटं गुरांप्रमाणे झोडपून काढलं. नंतर नामूनं 2 लाथा हाणून त्याला उचललं आणि सरळ म्युन्सिपाल्टीच्या गटारात नेऊन फेकलं. ती आठवण येताच सोनू अगदी शरमून गेला आणि अंग अजूनही घाणीनं माखलं असल्याप्रमाणे त्याला एकदम किळस वाटू लागली. ते गाव सुटलं. मग अनेक धंदे झाले. त्यानं तेलकट वासाच्या दुकानात सायकली पुसल्या, जळाऊ लाकडाच्या वखारीत हाडं ताणत लाकडं फोडली, थिएटरात पाठ मोडून बादल्या बादल्याभर केर काढला, मन घट्ट करून दवाखान्यातील घाणेरडी भांडी हातानं स्वच्छ केली, सतत बारीक धागे नाकातोंडात घेत कापसाच्या गिरणीत हाडं झिजवली आणि या साऱ्या पसाऱ्यात शिल्लक राहिलं ते म्हणजे रडका चेहरा, निर्लज्ज होऊन जगलेलं ते निर्जीव डोळे आणि हसत खांद्यावर बसलेल्या माकडासारखी वाटणारी ती जळजळीत कधी न फाकणारी भूक. चहा आणणारं पोर केव्हाच निघून गेलं होतं आणि चहाही निवत चालला होता. बऱ्याच वांस दिवसानंतर हातात पुष्कळ पैसे मिळाल्याचा आनंद सुद्धा थोडा विझला होता. सोनूनं 2-4 घोटात चहा संपवला आणि एक विडी काढली. ती त्यानं नोटांप्रमाणेच उलट सुलट तपासून पाहिली, तिचा दोरा पिळून घट्ट केला आणि मग त्यानं ती पेटवली. आता पुन्हा अंग सुखकारपणे विसावत होतं आणि खर्चीतच रुजत चालल्याप्रमाणे त्याला पुन्हा स्वस्त वाटू लागलं. काय बा सोनू, अगदी ऐटीत बसलास की सोकाजीसारखा, कुणीतरी मागून म्हणालं. त्यानं मागे वळून बघायच्या आतच बाजूच्या खुर्चीवर मेहबूब येऊन ठेकला होता. त्याच्या माजलेल्या अंगाला नेहमी जाड उग्र वास येत असे आणि तो स्वतः काही अंतरावर असतानाच त्या वासानं पोटात उमळायला लागे. तो शेजारी येताच सोनूच्या विडीची लज्जतच गेली आणि तो उठला. अरे बस की, आपल्या अजस्र पंजानं त्याला खांद्यावर दडपत मेहबूब म्हणाला. काय उसळ मारतोस प्लेटभर? आपली जीभ तात्काळ फितूर होणार असं सोनूला एकदम वाटलं. त्यानं घाईनं मान हलवली, परंतु तो पुन्हा खाली बसला. मग काय झालं तुझ्या या शेळीचं? मेहबूब म्हणाला. बघ, 4 रुपयात मामला भागवून टाक. अरे आता आहे काय तिच्यात? 2 हाडं आणि वीतभर कातडं, उरलंय सगळं. आणखी थोडे दिवस थांबलास तर 4 रुपये तर जाऊ दे, 4 पैसे सुद्धा मिळायचे नाहीत तुला. नुसतं म्हातारं मड झालंय, खायला घालायची मात्र किटकिट. त्यापेक्षा लावून टाक तिची विल्हेवाट. तुला 4 पैसे मिळतील, मला 4 पैसे मिळतील. मग कसं म्हणतोस?
येऊ आता बरोबर? सोनूनं पुन्हा निश्चयानं मान हलवली. मेहबूबची ही जिकीर नाही म्हटलं तरी गेले 2 महिने चाललेली होती आणि त्या अवधीत तो 3 रुपयांवरून 4 आणे चढत चढत 4 रुपयांपर्यंत आला होता. तसं पाहिलं तर त्याचं म्हणणं काही चूक नव्हतं. शेळी कोरडी तर केव्हाच पडली होती, पण शिवाय तिची हाडं वर आली होती आणि ती सतत लांबलचक खरखरीत खोकू लागली होती. तिला बाहेर सोडायचे दिवस तर केव्हाच संपले होते. मागे देखील ती अनेकदा तरवाळासारखं भटकत कुठून तरी कुठे गेली होती आणि 2-4 प्रसंगी तर सोनूला वाघाचे डोळे हातावर टिकवून तिला कोंडवाड्यातून सोडवून आणावं लागलं होतं. ती घरात शिरली ती सगळीकडे तोंड घालून घरात सर्वत्र लेंड्या टाकत घाण करत असे. त्यामुळे सारा दिवस तिला काथ्याचा दोर बांधून बाहेरच्या खिडकीजवळ ठेवावं लागे. मग तिथेच फू फू करत ती 2-4 पानं तोडण्याचा प्रयत्न करी. मेहबूबला ही गोष्ट माहीत नव्हती, पण गेल्या 8-10 दिवसात तिला कोपऱ्यापर्यंत देखील हिंडायची ताकद उरली नव्हती. खरं म्हणजे आता 4 रुपये म्हणजे सुद्धा अगदी चांगला चंगळ सौदा होता. पण उघड्या डोळ्यांनी तिला कसाबाच्या हातात द्यायचं या कल्पनेनं सोनूच्या अंगावर काटाच आला. नाही म्हटलं तरी त्यानं तिला ती 1 फूट उंच असल्यापासून वाढवलं होतं. कुणाकुणाच्या तरी आवारातून चोरून हिरवा चारा आणून तिच्या पुढ्यात टाकला होता. उग्रवासाचे 1.5-2 कप दूध प्यायलं होतं. रात्री ओवरीत अंग पसरलं की बाजूने येणारा तिचा उग्र दर्प अंगावरील कांबळ्याच्या परिचित वासाप्रमाणे त्याच्या अगदी अंगवळणी पडून गेला होता. अरे मेहबूब, ती बात छोड दे. ती राहील मरेल म्हणे माझ्याच घरात. तिचं काय मला ओझं आहे होय? मी काही तिला कसाबाच्या सुरीखाली देणार नाही, सोनू म्हणाला. मग बस तर खुल्ले आपटत. 4 रुपये घालव आणि मग दे आणखी 1 रुपया कुणाला तरी तिला घरातनं ओढून न्यायला, मेहबूब चिडून म्हणाला. सोनूनं व्यग्र होऊन एक झुरका घेतला. त्याला देखील अनेकदा वाटून गेलं होतं. शेळी एकदाची मेली तर बरं होईल. घरी दत्तू कमळी तिला एकतरी लाथ हाणल्याखेरीज आत बाहेर होत नसत. तिच्या पाठीत एकतरी झाडणी घातल्याखेरीज येसूबाईचा कचरा काढून होत नसे. आपल्याला आता काही तिच्याकडे लक्ष द्यायला होणार नाही. तिच्याप्रमाणे आपण देखील आता थकून गेलो. तिच्या अंगावर लाथ बसली की ती धडपडत बांधलेल्या दोरीत ठेचाळत उठायचा प्रयत्न करी आणि तिच्या त्राण नसलेल्या त्या ओरडण्यानं त्याच्या मनावर सतत असह्य ओरखडे पडत. मग का देऊन टाकू नये तिला मेहबूबला? पण मग त्या पुढचे चित्र त्याला डोळ्यासमोरही नको वाटे. शेळी अद्याप पाय झटकत पडली आहे आणि तिच्या गळ्यावर सुरी फिरल्यानं रक्ताचा पाट वाहत आहे. मग तिचे डोळे हळूहळू निर्जीव काचेचे होत मरून जात आहेत. छे नको, ती राहील माझ्याजवळ, तो पुन्हा म्हणाला. तुम्ही कसाब तिचे हाल हाल करून माराल. हाच बेवकूफपणा आहे तुम्हा लोकांचा. आपली हातोड्यासारखी मूठ टेबलावर हाणत मेहबूब म्हणाला. अरे बंदर, आमचा तो धंदा झाला म्हणजे आम्ही माणसं नव्हे होय, की आम्ही शेळी मेंढी जिवंत ठेवून तिचे लसके तोडीत बसतो. चल माझ्याबरोबर आता, दाखवतो तुला आम्ही जनावरं कशी मारतो ते. त्याला कळत देखील नाही इतक्या समजुतीनं ते येतं ठोकळ्याकडे. सर्र दिशी सुरी फिरली की काम खलास. लहानसा फुगा बोटात फोडल्याप्रमाणे मेहबूबनं मध्येच चुटकी वाजवली. बघ, माल तुझा, तू मालक, तुझं तू ठरव. आमची काय बळजबरी आहे होय? पण हे बघ, आता तुम्ही माणसं गाव सोडून मुंबईला जाणार, समुद्र बघणार, सिमेंटच्या खोल्यात राहणार. तिथे जाताना काय शेळीचं मढं घेऊन जाणार होय? तुझा पोरगा तर म्हणत होता की 1 भांड देखील न घेता तुम्ही लोक नीट वाजवीत ऐटीत जाणार म्हणून. सोनू एकदम पेटल्याप्रमाणे संतापला आणि त्यानं एक शिवी हासडली. ते कार्ट आणि केशवराव दोघंही गेले खड्ड्यात. घाम टाकत स्वतः राबून मी घर बांधलं, ते असं फुकून टाकण्यासाठी होय रे कसाबा, तो कर्कशपणे म्हणाला. ते घर म्हणजे मी आहे, मी त्यातच मरणार. माझी शेळी देखील तिथंच हाडं पसरणार. तू देखील जा त्याच खड्ड्यात तुझे 4 रुपये टाळक्यावर आपटत. ओल्या जनावरानं पाठ हलवावी तसं मेहबूबनं खांदे उडवले आणि तो उठला. त्याबरोबर त्याचा उग्रवास देखील उठला. बाहेर एकमेकीला बांधून उभ्या केलेल्या 2 अशक्त हाडकुळ्या गायींना त्यानं चकचक करत पुढे हाकललं आणि निव्वळ सवय म्हणून हातातली काठी त्यांच्यावर हाणली. जाताना तो मध्येच थांबला आणि रस्त्यावरूनच ओरडला.
घे 8 आणे जास्त. यापेक्षा कुणीही एक पैस ज्यादा टिकवणार नाही. तू दोस्त आहेस म्हणून देतो पदरचे. आणि उत्तराची वाट न पाहता तो निघून गेला. परंतु सोनू स्वतःच्याच विचारात गढला होता. एकमेकीला बांधलेल्या त्या गायी खरं म्हणजे मेहबूब येईपर्यंत अगदी मोकळ्या होत्या, पण तरी त्या उधळून का नाहीशा झाल्या नाहीत. तो बाहेर आल्यावर जणू त्याचीच वाट पाहत असल्याप्रमाणे त्या निमूटपणे चालू लागल्या. हे कसं? त्यांना माहीत होतं म्हणूनच, का त्यांना माहीत नव्हतं म्हणून? पण केशवरावाविषयीचा संताप अद्याप त्याच्यात धुमसत होता. या लडदू गलपोजीला त्यानं पूर्वी कधी पाहिलं सुद्धा नव्हतं. पण येसूबाईला काकी काकी असं म्हणत 1 महिन्यापूर्वी तो जो घरात शिरला, तो घरात पालीसारखा मुक्काम ठोकून बसलाय. तो मुंबईला ड्रायव्हर होता आणि आपण 2 महिन्यांच्या रजेवर आलो असं तो प्रत्येकाला सांगायचा. त्याच्या हातात झगझगीत घड्याळ होतं, त्याचा सदरा रेशमी असे आणि तो अंगठ्या असलेली बोटं मधून मधून मिजाजखोर मिशावरून फिरवत असे. त्यानं येसूबाईसाठी, कमळीसाठी 2 छटेल पातळ आणि दत्तूसाठी सारे अंग दाखवणारे कसले तरी तलम कापड आणताच त्याला कुठे ठेवून कुठे नको असं येसूबाईला होऊन गेलं. पण सोनूला मात्र त्याला प्रथम पाहिल्यापासूनच पांढऱ्या पुष्ट अळ्या खाऊन जगणाऱ्या पांढऱ्या पुष्ट अळीकडे पाहत असल्यासारखं वाटत असे. आणि एकदा कमळीशी फाजीलपणा करताना त्याला पाहून तर त्याच्या डोक्यात कुऱ्हाड घालावी असा इसाळ त्याच्यात निर्माण झाला होता. या भुक्कड केशवरावानं घरात तो साप सोडून दिला होता. 30 वर्ष या गावात काढली आणि मिळवलं काय? तर हे वाशांचं छप्पर, या चिखलाच्या भिंती. त्यानं कुत्सितपणे म्हटलं होतं, चला माझ्याबरोबर मुंबईला. सिमेंटची खोली मिळेल, आराम काम मिळेल आणि राजासारखं राहाल ऐटीत. कमळीसारखी उजवी पोर पटकन गिरणीत काम मिळवून जाईल आणि महिन्याला रुपये मोजताना पाठीचे काटे ढिले होतील. ढिले, चला मुंबईला. आणि मग येसूबाईनं तीच कटकट त्याच्या मागे लावली. जणू आता निघायचंच ठरल्याप्रमाणे तिनं 2 घरची भांडी सोडली. दत्तूचं शाळेत जाणं बंद झालं आणि 3-4 दिवसात त्या खोल्यांना 300 रुपये देणारं एक गिऱ्हाईक सोनूकडे चक्कर टाकून गेलं. त्याच दिवशी आरडाओरड करत सोनूनं येसूबाईला सांगितलं, हे बघ, त्या तुझ्या केशवरावाला सांगितलंय, तुला देखील बजावून ठेवतो. हे घर मी बाप जन्मी विकणार नाही. हाडाची काडं करून मी बांधलंय ते चाफ्याचं झाड मी स्वतः हातानं लावलंय. त्यालाच मग गळफास लावून मरा आता. येसूबाई कर्कशपणे म्हणाली, काय करायचंय ते घेऊन? घराची कधी ओल जात नाही. पाट्याच्या दगडाला रोग व्हायचा असल्या ठिकाणी. असं सोन्यासारखं गिऱ्हाईक आलंय, पण नशिबाची करटी फिरली पाहिजे नव्हे. हे बघ, मला माहित आहे तू मस्त राजवाड्यात जन्मलीस ते, सोनू चवताळून म्हणाला होता. मी एकदाच सांगून ठेवतो, मी हे घर साफ विकणार नाही. मी मरणार ते या ठिकाणी. मग घरात असो अगर चाफ्याच्या झाडाला असो. आता पुन्हा एकही शब्द काढायचा नाही या त्या गोष्टीबद्दल. त्याला वाटलं होतं एवढ्यावरच सारं मिटून जाईल. पण मग मेहबूबला ते कार्ट भेटून पुन्हा तेच सांगत होतं. म्हणजे तो किडा अद्यापही घर पोखरत बसला आहे हेच खरं. सोनूचा राग वाढला आणि आता घरी गेल्याबरोबर त्या मुंबईवाल्या घरात पाऊल टाकलंच तर तंगडी मोडून देईन अशी तंबी देण्याचा त्यानं निश्चय केला. त्याची विडी संपत आली होती. शिवाय संध्याकाळची झगमग देखील उतरली होती. तो जायला उठला. तोच खिडकीपाशी उभ्या असलेल्या पोरानं शीळ वाजवली. त्याबरोबर हॉटेलमधील इतर नोकर देखील हातातील काम टाकून खिडकीपाशी आले. घामानं निथळत असलेला भट्टीवाला तर हातात झारा घेऊनच बाहेर आला. त्यांनी खिडकीपाशी घोळका केला आणि ते एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून ताणलेल्या नजरेनं बाहेर पाहू लागले. आली, मारवाड्याची गाडी आली, एकानं शेजारच्या कोपरखळील मारत म्हटलं. आणि आज नट्टापट्टा तर दिलखुश फिल्मी रंगीत आहे. करायचा काय घेऊन तो टिनपाटी नखरा? सालीला शेळीचा वास आहे, भट्टीवाला तुच्छतेनं म्हणाला. हे तुला रे काय माहित भटा? काय माहित म्हणजे? डोळे मिसकावत भट्टीवाला हसला. एकदा मी 10 रुपयांची नोट गमावून बसलोय बाबा. सगळेजण पाचकळपणे हसले आणि खिडकीतून एकाग्रतेनं पाहू लागले. सोनूला एकदम कुतूहल वाटलं आणि तो थोटूक टाकून इकडे आला. त्या घोळक्यातील एकाला बाजूला करत तो पुढे जाऊ लागला तेव्हा भट्टीवाला त्याच्या पोटात बोट टोचत म्हणाला, काय करता घेऊन असल्या गोष्टी या वयात राव?
आता काय पानं रंगायचं वय राहिलं होय? सोनू मनमोकळेपणानं हसला आणि पुढे सरकला. समोरच्या रस्त्यावरून पाठ सारी उघडी टाकून अंग मुरडत एक निबर पोरगी चालली होती आणि रस्त्याच्या दोन्ही बाजू न्याहाळत मान ज्यादा मुरडत होती. कुणीतरी पुन्हा शीळ घालताच तिनं ठुमकत खिडकीकडे पाहिलं आणि भडक फुलांचा टळटळीत गजरा अडकलेल्या मानेनं उघड लटक्या रागानं एक झटका दिला. सोनूला सारं अंग एकदम पेटल्याप्रमाणे वाटू लागलं आणि त्याचे हात थरथर कापू लागले. तो जवळच्या खुर्चीवर दंड दिशी बसला आणि त्यानं विकलपणे चेहरा हातावर टेकवला. ती निघून गेल्यावर हॉटेलमधली पोरं परत फिरली. त्यातील एकाला त्यानं थांबवलं आणि शांत राहायचा प्रयत्न करत विचारलं, ही पोरगी वरचेवर येते होय इकडे? तो पोरगा डोळे मिचकावत खिस्स दिशी हसला आणि म्हणाला, तर काय, मंगळवार शुक्रवार बयेचा मुक्काम इथंच की. कधी त्या मारवाड्याकडे, कधी त्या शिंप्याकडे. मग इथून भजी काय, शेवचिवडा काय बघायला नको. मग सिनेमा, मालक, आत कुठं? काम मोठं चैनी आहे. जवान घोडी लाल लगाम, ऐसा मैदान ऐसा काम. अगदी आखडून गेल्याप्रमाणे सोनू किती वेळ बसला हे त्याचं त्याला समजलं नाही. तो आवेगानं उठला. त्यानं चुन्याची बादली उचलली आणि पैसे टाकून तो रस्त्यावर आला. त्याचा चेहरा शरमेनं जळत होता, पण तेवढ्यातही त्यानं सराईत धंदेवाईक दृष्टीनं झाडणीकडे पाहिलं. ती आता झिजून निरुपयोगी झाली होती. ती त्यानं गटारात फेकून दिली आणि तो घराकडे झपाझपा चालू लागला. चालत असता मधून मधून काही जण आपल्याकडे कुत्सित जाणत्या नजरेनं पाहत आहेत असं त्याला सारखं वाटू लागलं. गटारातून तो घाणेरड्या चिरडलेल्या अंगानं बाहेर आला होता तेव्हाच्या भोवतालच्या घोळक्यातच आपण उभे असल्याप्रमाणे त्याला भास झाला आणि त्याला मान वर करवेना. ती पोरगी म्हणजे त्याची धाकटी मुलगी कमळी होती. परवापर्यंत ती मळके परकर नेसून लोकांच्या घरी भांडी घासत असे आणि महिनाभर तिच्या झिंज्यांना तेल लागत नसे. पण मग ती कुठली तरी मशनी ग्रामोद्योग संस्था निघाली. त्या ठिकाणी दररोज 1 रुपया घेऊन शिवणकाम शिकवत. कमळीच्या मानेवर दगड ठेवला तरी तिच्या पाला देखील सुईत दोरा ओवता आला नसता. परंतु तिची मैत्रीण नजमा तिच्याकडे आली आणि त्या दोघी शिवण क्लासला जाऊ लागल्या. 15 ओढ्याच्या आतच कमळीच्या अंगावर झकपक पातळ दिसू लागली आणि पाठीवरचा पदर खांद्याच्या अगदी टोकाला ठेवून ती अगदी श्रीमंत गरत्या बायकांप्रमाणे पाठ उघडी दाखवत निर्लज्जपणे मांड्या मोडत रस्त्यावरून चालू लागली. बकाबका गिळायला कधी वेळेवर न येणारी कमळी न चुकता शुक्रवारी मंगळवारी शिवण क्लासला जाऊ लागली. एकदम जुनी जखम जागी झाली आणि सारं छप्परच कोसळत असल्याप्रमाणे सोनू भांबावला. ती थुरली मुलगी पारू, तिचे कोवळे मऊ मक्याच्या कणसातील केसांसारखे हात, तिच्याकडून पायाचे तळवे चोळून घेत असताना कापसासारखी झोप लागली. ती अशीच आपल्या बेशरम मार्गानं निघून गेली आणि सोनूला बरेच दिवस बाहेर तोंड दाखवायला जागा सुरली नाही. तो कुठला तरी परजातीचा लोखंडी सामानाचा दुकानदार होता. हातात सुरा घेऊन ओरडत सोनू त्याच्या घरी गेला तेव्हा त्यानं बेगुमानपणे 100 रुपयांच्या नोटा त्याच्या अंगावर फेकल्या. सोनू एकदम पुढे धावला, पण येसूबाईनं त्याला आवरलं आणि सगळ्या नोटा काळजीपूर्वक गोळा करून ती मख्खपणे घरी आली. मग एक दिवस आपलं पोर घेऊन पारू बाहेर पडली. ती घरी आलीच नाही. आता कमळी. पुन्हा त्याचं अंग हपकून निघालं. वाटेत आपल्याला कुणीतरी हाक मारत आहे असं त्याला अस्वस्थपणे जाणवलं, पण तो तसाच पिसाट कुत्र्याप्रमाणे पुढे गेला आणि घरापाशी आला. तिथे चाफ्याच्या झाडाजवळ टाकलेल्या खाटेवर केशवराव ऐस पैस बसला होता आणि येसूबाई आणि दत्तू बाजूलाच बसली होती. परंतु सोनू आलेला पाहून कुणी हललं नाही की उठलं नाही. सोनूनं लाथेनंच दार उघडलं. केशवरावाला असा सोकावून बसलेला पाहून तर त्याच्या कपाळात तिडीक उठली. त्यानं रागानं चुन्याची बादली कोपऱ्यात आदळली आणि वाटेत एक अल्मींचं पातेलं होतं ते लाथेनंच बाजूला फिरकावलं. बारीक करून ठेवलेला दिवा त्यानं मोठा केला. त्या दत्त्याला तर कपड्याची किंमतच नव्हती. त्यानं आपली चड्डी अशी मध्येच टाकली होती. सोनूनं संतापानं ती उचलली आणि दारातूनच बाहेर फेकली. तेव्हा तिच्यातून 2 सिगरेटी बाहेर पडल्या. सोनू क्षणभर त्याच्याकडे पाहतच राहिला आणि एकदम तडकल्याप्रमाणे ओरडला, दत्त्या बेरडा, इकडे ये जरा. विजारीच्या खिशात एक हात अडकवून दत्तू उभा राहिला. त्यानं पारदर्शकपणे कपड्याचा
सदरा घातला होता आणि केसांना पाणी लावून ते व्यवस्थित विंचरून कपाळावर त्यांचा उन्हाळ टप्पू तुरा काढला होता. सोनू लांब टांगा टाकत त्याच्याजवळ आला आणि बोटं पसरून त्यानं दत्तूच्या मुस्काटात मारली. त्या प्रहारानं दत्तू एकदम भिंतीकडे तिरपा झाला. कमळी कुठे आहे? सोनूनं विचारलं. ती गेलीये. मार. मला ठाऊक नाही. मध्येच अडखळत दत्तू उर्मटपणे म्हणाला आणि गारगोटीसारख्या डोळ्यांनी सोनूकडे पाहू लागला. सोनूनं पुन्हा एक चपराक देताच तो किंचाळत बाहेर धावला. ते पाहून येसूबाई आत आली आणि दारातूनच ओरडली. काय पिऊन आलात की काय? काय झालं आल्याबरोबर पोराला लाथ हाणायला? खाल ते पोर खड्ड्यात. गळ्याच्या शिरात आणत कर्कशपणे सोनू म्हणाला. भिकारड कार्ट, एक पै मिळवायची अक्कल नाही. बरोबरीची पोरं शिकली सवरली आणि हा रेडा करतो काय? तर नाटकवाल्यासारखं अंग दाखवत केस पुढत आणतो आणि सिगारेटी फुंकत हिंडतो. जरा आवाज उतरवा की. घरात पाहुणे आहेत, त्यांच्यासमोर तरी तमाशा नको. स्वतःचा आवाज कमी न करता येसूबाई म्हणाली. त्या सिगारेटी केशवरावानं ठेवायला दिल्या असतील त्याच्याजवळ. त्यात एवढं भुसभुसायला काय झालं? तो एवढा तालेवार, त्याच्या पुढे तरी असं गावंढळपण नाही, आरडाओरडा करायला लाज नाही वाटत तुम्हाला? लाज? लाज मला की तुला? बघ. सोनू हात उडवत म्हणाला. कमळी कुठे आहे? ती आली की तिच्या हाडं सैल करून टाकतो. गावात मान वर करायला जागा ठेवली नाही भिकारडीनं. 30 वर्ष अब्रूनं काढली या गावात आणि ही जगावरून ओवाळून टाकलेली कार्टी बाजार बसवीप्रमाणे त्यावर निखारा ठेवायला उठली. म्हणे लाज वाटत नाही काय? तू आणि तुझा तो तालेवार पाहुणा, तुम्ही घाला तुमच्या लाजा चुलीत. सोनूनं उगाचच बाजूच्या कोनाड्यातील 2 वाट्या उचलून दणादण जमिनीवर आदळल्या. त्या आवाजामुळे भिंतीपलीकडे असलेल्या शेळीनं भेदरलेली हालचाल केली आणि जुनं कापड फाटत असल्याप्रमाणे ती कोरड्या कातर आवाजात ओरडली. येसूबाई आत आली आणि तिनं दार ढकलून अर्धवट लावलं. ती निर्दयपणे हसली आणि हात नाचवत म्हणाली. मस्त माहित आहे तुमची अब्रू मला. आहे हत्तीच्या पाया एवढी अभंड. आता जाऊन कुठून तरी 10 रुपये उसने आणून दाखवा आणि मग बोला अब्रूच्या गोष्टी. म्हणे कमळी कुठे आहे? ती गेली आहे मशनात. कशाला पाहिजे चांभार चौकशा? खायला मिळतं नव्हे 2 वेळा. गिळा आणि गप्प बसा मुकाट्यानं. तिच्या बेगुमानपणानं सोनू खिळल्यासारखा झाला. आपण कमळीला कुठे कसं पाहिलं हे सांगून तिला चकित करण्याचा त्याचा बेत कोसळला आणि तो तिच्याकडे पाहतच राहिला. म्हणजे ती कुठं जाते, काय करते हे दत्त्याला तुला ठाऊक आहे तर? भाग 19 समाप्त होत आहे. भाग 20. त्यानं अगदी अविश्वासानं विचारलं. मग संपलंच की. आईला शरम नाही तर पोरीला कुठली येणार? खाण तशी माती. कपाळावर थडाथडा हात मारून घेत सोनू म्हणाला. येसूबाईनं मुठी घट्ट आवळल्या आणि दात ओठ खात दणादण पावलं टाकत ती त्याच्या समोर आली. ती आता रानवटपणे आपल्यावर प्रहार करणार की काय अशी सोनूला क्षणभर भीती वाटली आणि जणू राजाभाऊ समोरच असल्याप्रमाणे त्यानं अंग सावरून सुतळीच्या गाठीसारखं करून ठेवलं. पण येसूबाई मुठी आवळून तशीच उभी राहिली आणि शब्द थुंकत असल्याप्रमाणे म्हणाली. होय, कमळी जाते मारवाड्याकडे. काय म्हणणं आहे तुमचं? मी देखील केव्हाच लाज कोळून प्यायली आहे. झालं समाधान? तसं केलं नसतं तर दारोदार परट घेऊन भीक मागण्याची पाळी आली असती सगळ्यावर. तुमचा पगार बघवा. अगदी साहेबी की नाही. 6 महिन्यातून तुम्ही मोप शिस्तभर 2 रुपये आणणार. मग आम्ही काय पोटाला बिब्बा घालायचा होय? म्हणे 30 वर्ष अभ्रूनं काढली असाल की. त्यात काय एवढं? 2 वेळा गिळायची ठीक व्यवस्था असली की अब्रू बासनातनं बाहेर येते. कशाला शिंदळकी करायला? हे बघ, मी अगदी भुकेनं मरत होतो तेव्हा देखील सोन्याची साखळी. सोनू सांगू लागला. पुरे ती रडकथा. 1000 वेळा तो पराक्रम ऐकून कान किटले माझे. तुम्ही रुपया घेतला नाही आणि लाथा खाऊन बाहेर पडलात कुत्र्यासारखे. मोठा दिवा लावलात आभाळात. तुमच्यावर शिणेमा काढायला सांगूया हरिश्चंद्राप्रमाणे. 30 वर्ष राबलात आणि काय दौलत मिळवलीत? तर या बिळासारख्या 2 खोल्या. त्यात भिंतीत पिंपळ उगवतो आणि पावसाळ्यात कुत्रं मुतू लागल्याप्रमाणे झरे फुटतात आणि दारात शेळीच्या मढ्याचा भरझरी हत्ती. त्या केशवरावाकडे बघून तरी काहीतरी वाटायला पाहिजे मनाला. 4 वर्षात त्यानं गावात माडी बांधली, गुरं गोठा केला. तिनं पुन्हा दात आवळले आणि त्याच्यावरून हात ओवाळले.
आणखी एक सांगून ठेवते, पुन्हा कधी माझी अब्रू काढू नका. तुमच्या आया बहिणींची पुराणं मला चांगली माहित आहेत. काही झालं तरी मी सुद्धा तुमच्या गावापासून 2 कोसावरचीच बया आहे. सोनू एकदम चिडून जाऊन उभा राहिला आणि त्याचं भान गेल्यासारखं झालं. त्याचं सर्वांग थरथरू लागलं आणि शब्द न फुटता ओठ मात्र बुडबुडल्यासारखे हलू लागले. त्यानं खिडकीकडे हात पसरला आणि तिचे दार उघडं राहावं म्हणून टेकण देण्यासाठी ठेवलेलं फळकूट उचललं आणि सारं बळ एकवटून ते त्यानं तिच्या कपाळावर आदळलं. येसूबाई वेदनेनं विव्हळली आणि जिथे प्रहार लागून रक्ताची धार लागली होती तिथे हात दाबत दरवाजाला ठेचाळत बाहेर आली. तिच्या ओरडण्यानं बाहेर शेळी धडपडत उठली आणि दोरी ताणत बॅ बॅ करून ओरडू लागली. स्वतःशीच काहीतरी ओलसर पुटपुटत सोनू बाहेर आला आणि वेळ लागल्याप्रमाणे तो हातातील फळीचा तुकडा दणादणा शेळीवर हाणू लागला. पहिले 2-3 प्रहार खट खट करत पाठीवरच्या हाडावर बसले आणि शेळी एकदम बसकली. पण त्यानं पुन्हा तिच्या पायावर हळकुट मारताच तिला पायही जवळ घेता येईना. ती पसरली आणि मान ताणत घरघरीत खोकू लागली. मरतही नाही एकदाची कटकट, सोनू म्हणाला आणि आत आला. पण आता आत आल्यावर मात्र तो एखाद्या मळक्या चिंधीसारखा गळाला आणि बावळटपणे तोंड उघडं टाकून भ्रमिष्ठासारखा बसून राहिला. आई, बहीण, बादशाही मटण, खानावळीचा नानू कदम वेळीअवेळी घरी येत असे. तो घरात आला की अर्धांगानं एक पाय गेलेला सोनूचा बाप त्याला हाताला धरून वीरेश्वराच्या देवळाकडे न चुकता जायला निघे. मग 1-2 तासांनी तो परतला की नानूनं आणलेला मटण रस्सा ओठ ओले करत तो समाधानानं खात बसे. काही वेळा आठवडाभर नानू आला नाही की तो सारखा चौकशी करी. मग पळत जाऊन सोनूला खानावळीत निरोप सांगून यायला लागे. भोवतालची माणसं फिदी हसत आणि मग सोनूचे डोळे रडकुंडे होत. बाप एकदाचा वारला. शेवटी तो बोबड्या अडखळत शब्दात काय बोलत होता कुणालाच समजलं नाही. मग एकदा आई नानू कदमाबरोबर मुंबई बघायला गेली, ती परतलीच नाही. घरी थोरला वेडसर भाऊ, हातभर बहीण, 2-4 चिरगुटं, रिकामी गाडगी. मग एका पहाटे सोनूनं घर सोडलं. भाऊ अस्ताव्यस्त झोपला होता. बहीण अंगा आखडून लुगड्याचं चिरगुट पांघरून झोपली होती. रात्री कुणीच काही खाल्लं नव्हतं. त्यांना तसंच टाकून जाताना त्याच्या पोटात खळगा पडला होता. नंतर 10-12 वर्ष तो घरी परतलाच नाही. भावा बहिणींची आठवण झाली की त्याची आतडी गोळा होत. पण आपलं बूड कुठेतरी टेकलं की त्यांना आणावं असं म्हणता म्हणता दिवसाला दिवस लागून वर्ष निघून गेली. मग एकदा सुट्टी घेऊन तो गावात आला. भाऊ वारला होता. झावण्यांचं घर नाहीसं झालं होतं. बहिणीनं मोटर स्टँडवर पानपट्टीचं दुकान लावलं होतं. तिला पाहताच तो शरमून शेण झाला. पान खाऊन लाल झालेले ओठ, गळ्यात पुतळ्यांची माळ, दंडात रुतलेली चोळी. तो गेला त्यावेळी 2 ड्रायव्हर फळीवर बसून खिदळत होते. त्याला पाहताच बहिणीनं एक पिंक टाकली आणि म्हटलं, का इकडं बरं फिरकलास? ठीक आहे ना मग सगळं? तो गप्पच राहिला. बोलण्यासारखं काही उरलंच नव्हतं. तास गेला, 2 तास गेले, तसा तो उठला. 8-10 दिवस राहायच्या तयारीनं तो आला होता. पण आता त्याचं मनच मेलं होतं. उद्या राहिलास तर ये की, त्याची बहीण म्हणाली आणि व्यापारात गुंतली. तो उठला आणि बसकडे आला. सकाळी त्याला घेऊन आलेली बसच संध्याकाळी परतणार होती. जाताना काही तुटल्याची देखील वेदना न होता सारं संपून गेलं होतं. त्याच्या मनातील बहीण थंडीत अंग आखडून लुगड्याचं चिरगुट पांघरून झोपली होती आणि तिचा निरोप घेण्याचं त्याला आयुष्यात काही लाभलं नव्हतं. भाग्य. आणि त्या आठवणीनं तो उगाचच व्याकुळ झाला होता. त्याला ते सारं असह्य वाटू लागलं. येसूबाई, पारू, मुली, बहीण, आई म्हणजे आपला हा पिंडच, हे बीजच डागळून गेलं आहे की काय? खाण तशी माती. तो गोठल्यासारखा बसून होता. बाहेर कुणीतरी शेळीला लाथ मारल्याच्या बक्क दिशी आवाज आला आणि ती दीनवाणं फुटक्या आवाजात तडकून अशक्तपणे ओरडली.
सोनूला एकदम शरम वाटली. तो उठला. त्यानं एक जुनं कापड फाडून 2 चिंध्या केल्या आणि तो शेळीजवळ आला. त्याला पाहताच एकदम भेदरून ती उठायचा प्रयत्न करू लागली. पण तिचे पुढील ताटलेले पाय काही केल्या जमिनीवर ठरेनात. त्यानं हलकेच तिच्या अंगावरून हात फिरवला. तेव्हा तिची धडपड थोडी कमी झाली. त्यानं तिचा पुढचा एक पाय हातात घेऊन कोवळ्या हलक्या बोटांनी तो चोळला आणि आणलेल्या चिंध्या सांध्यावर हलक्या हातांनी गुंडाळल्या. त्याचे डोळे ओलसर होऊन गळा आवळल्यासारखा झाला आणि तो तिथून झटक्यानं आत गेला. तो परतून आत बसला असेल नसेल, तो चुलीजवळ पुष्कळशी भांडी कोसळल्याचा आवाज झाला आणि येसूबाई आवेशानं येऊन उंबऱ्याजवळ उभी राहिली. तिनं पदर आडवा खुचला होता आणि तिच्या हातात लाकडाचं एक दांडकं होतं. कपाळाला जिथं होक पडली होती तेथील रक्त थांबण्यासाठी तिच्यावर मूठभर हळद दडपली होती आणि त्यातील थोडी तिच्या अंगाखांद्यावर सांडली होती. त्याचं मढच काढते बाहेर. माझ्या जीवावर उठतो काय? ही येसू अशी उंदरासारखी मरायला आली नाही, तिनं ओरडत म्हटलं आणि सोनूकडे धावली. सोनूनं फळकूट पुन्हा उचललं आणि तो सावध होऊन तयारीत उभा राहिला. हा आरडाओरडा ऐकून केशवराव आणि दत्तू धावत आले. केशवरावानं तिला आवरलं नसतं तर तिनं लाकूड सोनूच्या डोक्यात आदळलंच असतं. सोड मला, कधीतरी निकाल व्हायचाच की. मेले तरी बेहत्तर. त्याचं डोकंच फोडते गाडग्यासारखं, मग जाऊन विहिरीत पडते एकदाची, ती किंचाळत म्हणाली. सोनूनं मुठी आवळत म्हटलं, तू विहिरीत जा नाहीतर चुलीत जा, मला त्याचं आंघोळीचं देखील सोयर सुतक नाही. त्यानं रागीटपणानं केशवरावाकडे रोखून पाहिलं आणि सांगितलं, आणि तूही माकडा, चालता हो इथून. मोठा आला आहे मुंबईवाला साजिंदा. ते शब्द ऐकून येसूबाई पुन्हा चवताळून धावत आली. त्याला काही बोलला तर जीभच हासरून टाकेन. तो बिचारा आला ते आमचं भलं करायला आणि त्यालाच लाथ मारता. माणूस आहात की कसा? तिनं पुन्हा दांडकं उचललं, पण दत्तूनं तिला मागे ओढलं आणि केशवरावानं तिला ढकलत खोली बाहेर काढलं. काकी, तुम्ही जा आत, मी हे सांभाळून घेतो सगळं गाडं, केशवराव म्हणाला आणि त्यानं येसूबाईला डोळ्यानं खूण केली. तो आत आला आणि एक हात सोनूच्या खांद्यावर टाकत त्यानं पंजा त्याच्या गळ्याभोवती पसरला आणि त्याला नेटानं मागं ढकलत खाली बसवलं. मग त्यानं एक खोकं पुढं ओढलं आणि तो स्वतः त्यावर बसला. त्याच्या अंगाच्या वासानं सोनूला अस्पष्टपणे मेहबूबची आठवण झाली आणि त्यानं चेहरा थोडा बाजूला केला. पण केशवरावाचा चेहरा थोडा भडकल्यासारखा दिसत होता आणि त्यानं दात आवळल्यासारखे दिसत होते. बरं का काका, तो म्हणाला, एक आधीच सांगून टाकतो, मी इथं आलो ते काही भिकारी म्हणून नाही, की मला स्वतःचं घरदार नाही असंही नाही. तुम्ही आता जे शब्द वाजवलेत ते जर मला मुंबईत कुणी म्हटले असते तर त्याची गर्दन खांद्यावर उरलीच नसती. तेव्हा पुन्हा एकदा असं तोंड वाजवू नका माझ्या बाबतीत. काकीकडे, तुमच्या वयाकडे पाहून मी गप्प बसतो या खेपेला, परंतु मला सुद्धा राग आहे. पुढल्या खेपेला तो मला कदाचित आवरणार नाही, समजलं? हां, आता सांगा, भडकायला झालं तरी काय? काय झालं? जाऊन विचार तुझ्या त्या बेशरम काकीला. त्या कमळीनं तोंडाला काळं फासलं. रस्त्यावरची म्हारं पोरं तिच्याविषयी पाचकळ बोलतात. केशवराव थोडा हसला. तो म्हणाला, काका, वय झालं तरी रक्तातला गाढवपणा गेला नाही. मी आपलं स्पष्टच सांगतो. अहो, 4-1.5 दमडी माणसं बोलतात म्हणून तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता? कुणाविषयी लोक चांगलं बोलतात सांगा? तुमच्याविषयी की माझ्याविषयी? थोडा विचार करायला सूत मिळालं की झालं. कायचा बाय त्याचा फास. त्या पोराच्या खिशात सिगारेटी दिसल्या की बडव त्याला. पोरगी बाहेर गेली की उचल कुऱ्हाड. बायको बोलली की फोड डोकं. काय चाललंय काय? त्या सिगारेटी माझ्या. जरा थोडी चौकशी तर करायची. घरचे धनी तुम्ही. असं उठलं सुटलं पिसाळून चालत नाही. सोनू थोडा विरमला. कुणीतरी बऱ्याच दिवसांनी त्याच्याशी आदरानं बोलत असल्यामुळे त्याला जिवंत वाटू लागलं. विशेषतः केशवरावानं त्याला घरचे धनी म्हटल्यावर हा केशवराव म्हणजे अगदीच बेरड नाही असं त्याला वाटू लागलं. पण ती कमळी नट्टापट्टा करून मारवाड्याच्या घरी गेली
हे तर खरं ना, तुझ्या काकीनंच बेशरमपणानं सांगितलं की. त्यात बेशरमपणा कसला काका, केशवराव सहजपणे म्हणाला. वयाप्रमाणे पोरगी नटली असेल थोडी. आज तिच्या एका मैत्रिणीचं लग्न ठरतंय म्हणून ती गेली एवढंच. 4 भुक्कड बडबडणार, तुम्ही म्हातारं ऐकणार, झालं. सोनू थोडा भांबावला आणि त्याला आपलं चुकल्यासारखं वाटू लागलं. पण मारवाड्याच्या घरी? सोनूनं हट्टानं विचारलं. हो, मारवाड्याच्या घरी, केशवरावानं आत्मविश्वासानं ठासून सांगितलं. त्याचीच बहीण की भाची तिची मैत्रीण आहे. सोनू खळ्यासारखा झाला आणि केशवरावाकडे टकाटका पाहू लागला. तो म्हणतो तसंही असू शकेल की, असं त्याला फार वाटू लागलं आणि त्याच्या चिरडलेल्या मनाच्या तळाशी एक नवी आशा जागी होऊन तो थोडा वेळ खुलला सुद्धा. कदाचित नानू कदम देखील सहजच घरी येऊन जात असेल. बहीण पान खात दुकानात बसली एवढ्याचमुळे काही सुद्धा सिद्ध होत नाही. त्याच्या मनावरील ताण थोडा कमी झाला आणि त्याने हातातील फळी बाजूला ठेवली. आणि मलाच तुम्ही शिव्या दिल्यात? केशवराव किंचित पुढे वाकून म्हणाला. मी आलो ते तुमचं भलं करण्यासाठी. मुंबईला आलात तर एवढ्या राबण्यानं 4 पैसे मिळतील, 2 घास पोटात जातील. मी प्रथमच तिथे गेलो तेव्हा अंगावर नुसत्या चिंध्या होत्या, चिंध्या. आता मी लखपती झालो असं नाही, पण काका खाऊन पिऊन सुखी आहे. कुणाचा मिंधा नाही. धंदा चालवतो, रेटून खातो पितो. सोनूचं मन पुन्हा डुचमळलं. हां, बास, एवढं बोललास तेवढं पुरे. तो उसळून म्हणाला. या घरात मी रक्त गाळलंय. मी मरणार तो इथंच, या ठिकाणी. तू घेऊन बस तुझी मुंबई तुझ्या बुट्ट्याखाली. आणि हे बघ, तुझ्या मिशा, तुझी मुंडेछाट, पैरण याला घाबरणारा मी माणूस नव्हे. जर माझ्या बायको पोरांच्या बाबतीत तू काडी भानगड केलीस तर याद राख, डोकं फोडीन, मग फासावर लटकलो तरी 72. सोनूचा संताप एकदम वाढला. त्यानं केशवरावाचा हात गच्च धरला आणि तो म्हणाला. बऱ्या बोलानं तू निघून जा, नाहीतर उद्याच्या उद्या पोलिसात जाऊन मी फिर्याद करीन. म्हणे मुंबईला चला, पोरीला कामाला लावा. माझी बायको, माझी पोरगी काय बाजार बसवे आहेत होय? केशवरावाचे डोळे किंचित बारीक होऊन फटीसारखे झाले आणि त्यानं दात जास्त जोरात आवळले. पण सोनूचा हा उलटा अवतार पाहताच त्याला हसू आवरेना. त्यानं आपला हात सहजपणे सोडून घेतला आणि सोनूला गळ्याभोवती बोटं पसरून खाली बसवलं. काका, तुमच्या मनात नाही तर राहिलं. त्यात कोणाची बळजबरी आहे होय? तुम्ही घरचे मालक, त्या माणसांचे पोशिंदे. तुम्ही ठरवा त्यांचं पुढं मागं. मी वाटेचा वाटसरू. काकीचं नातं म्हणून मी आलो. आतड्यानं बोललो, इतकंच. आता असं करा, डोकं फार भडकलंय. 2 घास गिळून स्वस्थ पडा, मग सकाळी थंड डोक्यानं विचार करा. केशवरावानं बाजूला वळून हाक मारली आणि म्हटलं. काकी, यांचं ताट तेवढं दे भरून. आज तमाशा झाला तेवढा बस झाला. आतल्या खोलीत भांडी वाजली आणि थोडी आदळआपट झाली. शेवटी दत्तूस ताट घेऊन आला आणि त्यानं ते सोनूपुढे आदळलं. भात गरम होता आणि त्यातून वाफा येत होत्या. ताटात कसली तरी कोशिंबीर देखील होती. म्हणजे आज देखील केशवराव जेवायला राहणार हे स्पष्ट होतं. पण त्या मऊ भाताचे गरम घास गळ्याखाली उतरताच गाठी सुटत गेल्याप्रमाणे सोनू सैल पडत गेला. या एवढ्या अन्नासाठी पोरपणापासून कणा झिजवत आलो. जगण्यासाठी अन्न मिळवण्याची धडपड केली आणि ते मिळवता मिळवता जगण्यासारखं काहीच उरलं नाही. या विचारानं तो खिन्न झाला. त्यानं ताटातच हात विसळला आणि तो चटईवरच्या गोणपाटावर आडवा झाला. केशवरावानं कंदील किंचित बारीक केला आणि तो बाहेर येत म्हणाला. पडा आता काका, डोकं थोडं थंड होऊ द्या. तो बाहेर आला आणि वळसणीला उभा राहिला. त्याच्या पाठोपाठ येसूबाई आणि दत्तू बाहेर आली आणि त्याच्या शेजारी उभी राहिली. थोडा वेळ कुणी बोललं नाही. तेव्हा येसूबाईच म्हणाली. केशवराव, खाऊन घेतोस ना मग थोडं? पोराचं झालंय, पोरगी जेवूनच येईन म्हणाली होती. केशवराव तंद्रीतून बाहेर आला आणि त्यानं दत्तूच्या पाठीवर थाप मारली. खाऊन झालंय होय रे तुझं? मग सिनेमाला बिनेमाला जातोस का काय बघ? त्यानं एक नोट काढली आणि दत्तूला दिली. जा, घे हा रुपया आणि चैन कर बेट्या.
मार खाल्लास तर खाल्लास, मग सिनेमा तरी बघ ऐटीत. हे बघ, विड्या फुंकू नकोस आणखी. दत्तू खजीलपणे हसला आणि आत जाण्यासाठी वळला. थोड्याच वेळात तो कपडे घालून आला. त्यानं गळ्याभोवती रंगीत हातरुमाल गुंडाळला होता आणि केसांचा तुरा जास्तच उठावदार केला होता. आणि ती पोरगी भेटली तर सांग, आज कुठेतरी रात्र काढ म्हणून. बाप भडकलाय म्हणावं. तो जात असता केशवराव म्हणाला. त्यांनी वचावचा 2 घास गिळले. केशवरावानं बाहेर एक सतरंजी टाकली आणि तो त्यावर बसला. येसूबाईनं पानाची चंची आणली आणि ती त्याच्यापुढे टाकून ती स्वतः जवळच बसली. केशवराव काहीतरी बोलेल म्हणून ती मघापासून वाट बघत होती, पण तो मात्र सिगरेट काढून शांतपणे ओढत बसला होता. आता सोनूच्या खोलीतून दाराच्या फटीत मंद केलेल्या प्रकाशाची सुतासारखी रेषा मात्र दिसत होती आणि जणू तिला देखील कुंकून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याप्रमाणे बंद खिडकीबाहेर शेळी सतत लांब घोगरे खोकत होती. काकी, हे प्रकरण सहजासहजी मिटायचं नाही, मध्येच केशवराव म्हणाला. पोलिसात उद्याच्या उद्या फिर्याद करीन म्हणतो तो. आणि खरं सांगू, पोलिसापासून जरा दूर राहणंच माझ्या धंद्याच्या दृष्टीनं फायद्याचं आहे. परंतु मी काही म्हातारा मरेपर्यंत मुक्काम ठोकून बसणार नाही. शिवाय माझे 400 रुपये तरी तुझ्याजवळ किती दिवस अडकवून ठेवू. आणि एक बघ काकी, मी आपला घडाघडा स्पष्ट बोलणारा माणूस. पोरगी जशी उफाड्यानं वाढते तशी ती सुकते देखील उफाड्यानंच. आणखी 4-5 वर्ष अशीच गेली की तिच्याकडे कुत्र देखील डुंकून पाहणार नाही. आताच आलात माझ्याबरोबर तर तिचं बस्तान बसेल. तू देखील कुठेतरी पान तपकिरीचं दुकान घालशील. तेव्हा तुझं तू बघ आणि ठरव. आता मी चाललो परत येत्या आयतवारी. येसूबाई चिडून म्हणाली. मग मी तरी काय करू सांग. मढ मरतही नाही एकदा, म्हणजे मी तरी सुटेन. 20-25 वर्ष काढली मी या खातेऱ्यात. कसली अब्रुनी कसलं काय. कधी धडधडोत लागलं नाही अंगाला, की कधी ढेकर नाही आला पोटाला. माझं कसं तसंच त्या पोरांचं. मगाशी तू उगीच आडवा आलास बघ. मी एकदा सारं कायमचं मिटवून टाकलं असतं बघ. होय, आणि गेली असतीस फासावर. मग ते करून फायदा काय तुला. केशवराव म्हणाला. धडक देऊन स्वतःचं डोकं देखील फोडून मरायचं हे रानडुकरांचं काम. आपण पडलो माणसं. कसं आपलं तसलं काम नव्हे काकी. मग मी करू तरी काय सांग ना. आक्रस्ताळेपणाने येसूबाईनं विचारलं. आम्ही जर उद्या तुझ्याबरोबर निघालो तर तो पोलिसात जाऊन गन्ना गावगन्ना करेल की. छे, ते तर बिलकुल उपयोगी नाही. आपलं काम तर मांजराच्या पावलांनी व्हायला पाहिजे, केशवराव म्हणाला. पण तो मध्येच एकदम गप्प झाला आणि हाताच्या बोटांची उघडझाप करत त्यांच्याकडे पाहत राहिला. ही वीत आहे बघ काकी. त्याचा गळा बरोबर एवढ्याच मापाचा आहे. तो थोड्या वेळानं अकस्मात म्हणाला. येसूबाईनं गोंधळून विचारला. काय म्हणाला. पण नंतर तिच्या ध्यानात आल्यावर ती गप्पगार झाली आणि खुळ्यासारखं तोंड उघडं टाकून तिनं गपकन त्यावर बोटं ठेवली. आता भांड कशासाठी लपवायचं काकी. एकदा काहीतरी ठरवून टाकलं पाहिजे. जर तू माझ्यावर भार टाकणार असशील तर बघ, मग तुला पुढची काळजी नको कसली. मला असल्या गोष्टी नव्या नाहीत, पण एकदा माझ्याकडे काम दिलंस की मग मात्र त्यात ढवळाढवळ नको. नाहीतर माझे पैसे परत करून टाक. मी बघ निघालो मुंबईला. मग तुम्ही जाणं तुमचं फुटकं दरिद्री नशीब जाणं. सोनू उठला. त्यानं अंथरलेलं गोंडपाट उचललं आणि दार उघडून प्रकाशाची रेषा रुंदावत तो बाहेर आला. त्याचा गळा तर सारा वीतभर आहे. येसूबाईला ते शब्द आठवले आणि ती खिळल्यासारखी झाली. ते अगदी खरं आहे हे दाखवण्यासाठी जणू सोनू बाहेर आल्याप्रमाणे त्याला पाहताच ती चपापली आणि झटकन बाजूला झाली. केशवराव देखील चमकला आणि त्याच्याकडे पाहतच राहिला. सोनू बाहेर आला त्यावेळी त्याचं अंग जास्तच काकडलं. तो शेळीजवळ बसला तेव्हा ती पुन्हा भेदरून काकुळतीनं ओरडत उठण्याची धडपड करू लागली. परंतु तिच्या कोणत्याच पायात नेट उरला नव्हता. तिच्या पाठीवर कापूस हात फिरवत सोनूनं तिला समजावलं आणि हातातील गोंडपाट तिच्या पाठीवर पसरलं. शेळीनं पाय हलवण्याचं बंद केलं आणि ती मान ताणून निपचित पडून राहिली.
परंतु तिचा श्वास मात्र कांबळ्याचे खरखरीत तुकडे बाहेर पडत त्याप्रमाणे येत होता आणि दर श्वासाला तिची पाठ पिंजऱ्याच्या तारेप्रमाणे ताठत होती. तिच्यावर हात फिरवत सोनू थोडा वेळ तिथे बसला, पण आता त्याला उमज पडला होता. त्यानं निरोप घेत असल्याप्रमाणे तिला पाठीवर थोपटलं आणि तो दडपलेल्या मानानं आत आला. त्यानं दार लावलं. प्रकाशाचा पट्टा पुन्हा आकसला आणि सोनू आत येऊन नुसत्या चटईवर पडला. त्यानं दिवा घालवताच प्रकाशाची रेषा एकदम तोडून टाकल्याप्रमाणे नाहीशी झाली आणि आता वाऱ्याचे धारदार पाते तिथून आत येत राहिलं. सोनूनं घुडगे अगदी अंगाजवळ दुमडून घेतले आणि थोड्याच वेळात तो तोंड किंचित उघडं टाकून घरघरीत घोरू लागला. येसूबाई आत आली आणि आपल्या अंथरुणाकडे गेली. केशवराव उठला आणि कानोसा घेत दारापाशी थांबला. नंतर त्यानं उंचावलेले हात कोपराशी दुमडत आळस धाडल्यासारखं केलं आणि मग लगेच हात पसरून त्यानं उरलेली सारी रात्रच आपल्या ताब्यात घेतली.